सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही एकट्या आहात आणि तुम्हाला हे सगळं एकट्याने करावं लागतं? तुम्ही स्वतःवर काम करताय, शारीरिक काही फिजिकल एक्सरसाइज करताय किंवा घरातल्या काही गोष्टी करताय आणि तुम्हाला असं वाटतं की हे सगळं मीच एकटी करते. तर हे एकटेपणाचं ओझं तुम्हाला नेहमी तुमचं काम करत असताना जर वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल. आणि याच्यातून आपण शिकणार आहोत एक महत्वाची संकल्पना, ज्याच्यामुळे तुमचं हे ओझं जे एकटेपणाचं आहे, ते कायमचं हलकं होईल. होय, कायमचं हलकं होईल. ही संकल्पना खूप खूप महत्वाची आणि आज आपण ती शिकणार आहोत की हे ओझं हलकं कसं होऊ शकतं. आता ज्यावेळी आपण असं म्हणतो ना, की मला हे सगळं एकटीलाच करावं लागतं, तर हा आतला एकटेपणा खूप थकवतो. बरं, हा नुसता थकवतच नाही, तर खूप नकारात्मकता विचारांमध्ये एक तुम्हाला असं जखडल्यासारखं वाटतं, की बापरे, आता मला कोणीच नाही. आणि या भावनिक त्रासाचं मूळ कारण माहितीये काय? की आपण या जगापासून वेगळे आहोत असं वाटतं. हे सगळे प्रॉब्लेम्स मला एकट्याने सोडवायचे आहेत असं वाटतं. पण खरं सांगायचं म्हणजे या प्रवासामध्ये तुम्ही अजिबात एकट्या नाहीत. वननेस, एकरूपता, आपण सगळे एका मोठ्या वैश्विक ऊर्जेशी जोडलेलो आहोत, ही संकल्पना इथं खूप महत्वाची आहे. आपण सगळे एका मोठ्या वैश्विक ऊर्जेशी जोडलेलो आहोत. आणि हे क्वांटम सायन्सने सुद्धा सिद्ध केलंय, अध्यात्माने सुद्धा आणि आत्ताच्या नवीन सायन्सने सुद्धा. त्यामुळे असं नाहीये की तुम्ही मनाला काहीतरी सांगताय. दिस इज द फॅक्ट. क्वांटम सायन्स स्टडी शोज की आपण सगळे एक भाग आहोत आणि सगळे आपण एक आहोत. दिस इज ऑल कलेक्टिव्ह. आणि सत्य हेच आहे की तुम्ही या विश्वाचा एक अतिशय महत्वाचा भाग आहात. आपण सगळे एक आहोत. विश्वाच्या ऊर्जेशी तुमचं कनेक्शन कधीच तुटत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हाही तुम्हाला पुन्हा ते एकटेपणाचं ओझं वाटेल की हे कसं बरं मी आता हँडल करू, सगळं मला एकट्यानेच करायचंय आणि खूप ओझं वाटल्यानंतर तुमच्या खांद्यावरती ते प्रेशर वाटायला लागतं, त्यावेळी या छोट्याशा स्टेप्स करा. एक क्षण थांबा. जेव्हा वाटेल सगळं माझ्या खांद्यावर आहे. स्टेप नंबर 2, डोळे मिटा आणि एक दीर्घ खोल श्वास घ्या. स्टेप नंबर 3, स्वतःला सांगा की मी या मोठ्या विश्वाचा एक भाग आहे. स्टेप नंबर 4, अनुभवा माझ्या पाठीशी एक मोठी ताकद आहे. अवेअरनेस की माझ्या खांद्यावर ओझं आहे. डोळे मिटा, दीर्घ खोल श्वास घ्या, स्वतःशी कनेक्ट व्हा आणि स्वतःला सांगा की मी या विश्वाचा एक भाग आहे आणि अनुभव करा माझ्या पाठीशी एक मोठी ताकद आहे. ह्या वाक्याचा अनुभव तुम्ही सतत 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 स्वतःला देत राहा. मी या मोठ्या विश्वाचा भाग आहे. मला हे सगळं एकटीला सोडवण्याची गरज नाही. माझ्या पाठीशी एक मोठी ताकद आहे. ही छोटीशी जाणीव तुमची भीती आणि तुमचा ताण लगेच कमी करते. या विश्वाच्या ऊर्जेवर विश्वास ठेवा आणि स्वतःला रिलॅक्स होऊ. जेव्हाही पुन्हा तुम्हाला असं ओझं वाटेल,
तेव्हा पुन्हा या 4 स्टेप्स फॉलो करा आणि स्वतःला हे वाक्य सांगा. पाहिजे तर तुम्ही लिहून ठेवा आणि तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी रोज त्या वाक्याला बघा की हे सगळं मला एकटीने सोडण्याची गरज नाही. माझ्या पाठीशी एक मोठी ताकद आहे. कारण जेव्हा तुम्ही त्या ताकदीला अनुभवता, तुम्हाला एक ब्रेनला सेफ्टी मेसेज मिळतो. आणि जेव्हा ब्रेनला सेफ्टी मेसेज मिळतो तेव्हा तो त्या फाईट आणि फ्लाईट मोडच्या एका मोठ्या ह्याच्यातून तो बाहेर पडतो. जेव्हा मेंदूला तो सेफ्टीचा मेसेज मिळतो, नर्वस सिस्टम रिलॅक्स झाल्यानंतर आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे विचार करणारा हुशार मेंदू वर्कमध्ये येतो आणि त्यावेळी तुम्ही चांगले सोल्युशन्स शोधू शकता. मी कोणाकडून हेल्प मागू शकते. आस्किंग फॉर हेल्प इज अ गुड थिंग. मग मी काय 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 प्रॉब्लेम्स चे सोल्युशन्स यांचा विचार करू शकते. हे सगळं जेव्हा तुमचा मेंदू सुरक्षित आहे असा सिग्नल मिळतो तेव्हा तुम्ही हे मेंदूच्या चांगल्या आयामांकडे पदार्पण करू शकाल. पण त्याआधी मेंदूला मी सेफ आहे हा सिग्नल जाणं महत्वाचं आहे आणि त्याआधी हा अनुभव की मी या वैश्विक ऊर्जेचा भाग आहे, जे की क्वांटम सायन्सचा स्टडी सांगतो, हा अनुभव करणं महत्वाचं आहे. आणि यासाठी तुम्ही रोज या वाक्याची प्रॅक्टिस ठेवा. तुम्ही सुरक्षित आहात हा मेसेज मेंदूला नेहमी देत राहा. म्हणजे वैचारिक दृष्ट्या तुम्ही चांगले निर्णय घ्याल आणि नेहमीची जी होणारी एक इमोशनल आपण म्हणूया एकटेपणा हा खूप नकारात्मक इमोशन आहे. पण तुम्हाला त्यावेळी असं वाटतं की हो हे खरंही आहे. पण तुम्ही हे थांबवू शकता. कसं? तर ह्या 4 स्टेप्सच्या मदतीने आणि या वाक्याच्या मदतीने. स्वतःची काळजी घ्या. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून आपल्याशी कनेक्टेड राहा. टेक केअर.